नमस्कार मंडळी, तुम्ही सर्व कसे आहात? आज आपण वास्तुशास्त्रामधील एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, जे तुमच्या घरासाठी वास्तुसाठी फार महत्त्वाचे आहे. तर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की घरामध्ये घड्याळ किंवा कॅलेंडर नेमकं कुठल्या भिंतीवर असावे. खरंच घड्याळ आणि कॅलेंडर दिशेनुसार लावल्यास फरक पडतो का? तर हो. जिवंत व्यक्तींचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत हे सुद्धा महत्त्वाचे तेवढेच. मृत व्यक्तींचे फोटो देखील कुठे लावावेत, याच विषयावर आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. लक्षात घ्या, दक्षिण आणि उत्तर या दोन्ही दिशा या पृथ्वीवरील गुरुत्वीय व चुंबकीय संतुलनाशी संबंधित मानल्या जातात. होका यंत्राच्या सहाय्याने पहिल्या उत्तर दक्षिण दिशा सहज लक्षात येतात. पृथ्वीच्या आत असलेल्या चुंबकीय शक्तीचा काही ना काही परिणाम प्रत्येक गोष्टीवर हा होतच असतो, असे मानले गेले आहे. धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे काही जण दक्षिण भिंतीवर उत्तरेकडे तोंड करून घड्याळ किंवा कॅलेंडर लावण्याचा सल्ला देतात. मात्र माझ्या मते घड्याळ आणि कॅलेंडरसाठी दक्षिण आणि उत्तर या दोन्ही भिंती शक्यतोवर टाळाव्यात. जर उत्तर भिंतीवर घड्याळ, कॅलेंडर किंवा जिवंत व्यक्तींचे फोटो लावले तर त्यांचे तोंड हे दक्षिणेकडे होते. त्यामुळे पारंपरिक वास्तुशास्त्रीय मान्यतेनुसार अशी मांडणी टाळलीच पाहिजे, हे चांगले मानले जाते. घड्याळ, कॅलेंडर आणि जिवंत व्यक्तींचे फोटो शक्यतोवर पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर लावावेत. आता मृत व्यक्तींच्या फोटोबद्दलही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ज्या व्यक्तींचा अकाली किंवा अपघाती मृत्यू झाला असेल किंवा ज्यांना आत्महत्या केली असेल, अशा व्यक्तींचे फोटो घरात कायमस्वरूपी लावू नयेत, असे काही पारंपरिक मत आहे. अशा व्यक्तींचे स्मरण आणि पूजन पितृपक्षासारख्या योग्य वेळी करावे, असे मानले जाते. मात्र ज्यांच्या आईवडिलांनी किंवा वयस्कर व्यक्तींची तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले, तुमचे भले केले आणि वृद्धापकाळात नैसर्गिकरित्या निधन झाले आहे, अशा व्यक्तींचे फोटो घरात ठेवले जाऊ शकतात. वास्तूंच्या पारंपरिक मान्यतेनुसार अशा दिवंगत व्यक्तींचे फोटो उत्तर भिंतीवर म्हणजेच दक्षिणेकडे तोंड करून लावावेत. मंडळी, अनेक ठिकाणी याबाबत वेगवेगळी माहिती सांगितली जाते. त्यामुळे कोणतीही दिशा ठरवताना घराची रचना आणि उपलब्ध जागाही लक्षात ठेवणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. माहिती फार महत्त्वाची होती, नक्कीच लक्षात घ्या. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.